मंत्री जयकुमार गोरेंवर अश्लील फोटोंसंदर्भात आरोप करणाऱ्या महिलेला अटक। प्रकरण मिटवण्यासाठी 1 कोटींची खंडणी स्वीकारताना कारवाई। तर मंत्री महोदयांनी 1 कोटी का दिले, विरोधकांचा सवाल। शिंदेंच्या सेनेच्या आमदाराचे फडणवीस सरकारवरच गंभीर आरोप। माझ्या मतदारसंघात मोहित कंबोज कंत्राट वाटतो, बाबूराव कोहळीकरांचा दावा। तर सरकारचे फिक्सर आणि आता महाराष्ट्र लुटतायत, हर्षवर्धन सपकाळांची टीका। अधिवेशनात आज अर्थसंकल्पावर होणार चर्चा। विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। तर सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानचा अतिरेकी संघटनेशी संबंध। भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा आरोप। तर फहीमसह 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल। शिवरायांच्या अवमान प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकरांची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टामध्ये याचिका। कोल्हापूर न्यायालयानं दणका दिल्यानंतर हायकोर्टामध्ये घेतली धाव। कोरटकर अद्यापही फरार। बुलढाण्यामध्ये प्रियसीच्या विरहात प्रियकराची आत्महत्या। विष प्राशन करताना व्हिडिओ इंस्टाग्रामवर केला पोस्ट। लिव्ह इन रिलेशनशिपमधील तरुणी सोडून गेल्यानं संपवलं जीवन। नागपूरच्या गुंगावमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकलीचा बळी। पुलाखाली खेळत असताना भटक्या कुत्र्यांचा हल्ला। रक्तबंबाळ चिमुकलीचा उपचारांअगोदरच मृत्यू। 1 एप्रिलपासून समृद्धी महामार्गावरील प्रवास आणखी महागणार। समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये तब्बल 19% वाढ। 1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार। राज्यामधील दुष्काळी भागामधील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। आणि विदर्भामध्ये आजपासून पुढचे 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता। तर राज्यभरात सुद्धा पावसाचा हवामान खात्याचा अंदाज।